अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह 29 डिसेंबर ते 5 जानेवारी 2025 पर्यंत या सप्ताहात काकडा आरती, भजन, कीर्तन, श्री संत तुकाराम महाराज गाथा, भजन, पारायण, हरिकीर्तन, प्रवचन, हरिपाठ अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेला हरिभक्तपरायण सुभाष महाराज शिंदे, हरिभक्तपरायण सुरेश महाराज भोंगे, हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे, सुरेश भोंगे, लहू गायकवाड, आदित्य जावळे यांची उपस्थिती होती। असा आहे की आपल्या सोलापूर शहराचे वैभव महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आध्यात्मिक मध्ये योगदान दिलेले आहेत असे शिवलाल स्वामी महाराज यांचा नुकताच काल परवा 102वा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। त्यांच्या धार्मिकतेचं योगदान लक्षात घेऊन आम्ही अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि समस्त सोलापूरकरांच्या वतीनं त्यांचा तिथं आम्ही येतो सत्कार सन्मान करणार आहोत। तरी सर्व पत्रकार बांधवांनी पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील तलवंडी साबोमध्ये खासगी कंपनीची बस भरधाव वेगात केंदाळ्यातील नाल्यात पडली। यामध्ये चालकासह 8 जणांचा मृत्यू झाला तर 24हून अधिक जण जखमी झाले आहेत। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 2 वर्षांची मुलगी आणि आईचाही समावेश आहे। हरियाणाचा रहिवासी असलेल्या एका अपंग व्यक्तीचाही मृत्यू झाला। बलकार सिंग असे मृत चालकाचे नाव असून तो मानसा येथील रहिवासी आहे। जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। जीवन सिंग वाला गावाजवळ हा अपघात झाला। बस सरदुलगडहून भटिंडाच्या दिशेने जात होती। बसमध्ये सुमारे 50 लोक होते। अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले। भटिंडाचे डीसी शौकत अहमद पारे यांनी सांगितले, ड्रायव्हर वेगात बस चालवत होता तेवढ्यात समोरून एक मोठी ट्रॉली आली आणि ते टाळण्यासाठी बसने वळण घेतल्याने हा अपघात झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे। पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। सुक्षेत्र सुलेर जवळगे येथे श्री चौडेश्वरी देवी मंदिराचा कळसारोहण श्री 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 1008 जगद्गुरू डॉ धम्म पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी श्रीशैल पीठ तसेच श्री 1008 जगद्गुरू श्रीपाद काशी जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा अभिषेक, पुराण, प्रवचन, भजन, कीर्तन आदी 29 डिसेंबर ते 3 जानेवारी 2025 रोजीपर्यंत होणार आहे, अशी माहिती वेदमूर्ती सिद्धय्या स्वामी यांनी दिली। या पत्रकार परिषदेला शिवानंद कुंभार, महादेव कुंभार, राजशेखर येळगाव, लक्ष्मण कुंभार, उमेश कुंभार यांची उपस्थिती होती। चौडेश्वरी देवी मंदिर कळसारोहण श्रीमद श्रीशैल जगद्गुरु श्रीमद काशी जगद्गुरु अट्टपल्लकी महोत्सव व शिखर अभिषेक व पुराण व प्रवचन व धर्मसभा हा सगळा कार्यक्रम 29 पासून 5 दिवस हावडी लिंगेश्वर बिदर डिस्ट्रिक्ट तालुका हुसूर यांची प्रवचन 5 दिवस होणार आहे आणि म्हणजे 29 पासून 2 तारखेपर्यंत प्रवचन व 3 तारीख 1/2025 रोजी सकाळी जगद्गुरु उमेश का महेश उमेश ओम नमः शिवाय। श्री चौडेश्वरी देवी कळसारोहण निमित्त सुलेर जवळगे येथे चौडेश्वरी मंदिराचे गोकुळ कळसारोहण श्रीमद जगद्गुरु श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर चन्न सिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य श्री गिरिराज सूर्य सिंहासनाधीश्वर जगद्गुरु श्रीशैल पीठ तसेच श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य जंगमवाडी मठ काशी पीठ जगद्गुरु ज्ञान सिंहासनाधीश्वर जगद्गुरु यांचे शुभ हस्ते कळसारोहण कार्यक्रम येथे सुलेर जवळगी अक्कलकोट तालुका सुलेर जवळगी येथे कार्यक्रम कळसारोहण कार्यक्रमानिमित्त तेव्हा सुहासिनी यांचे कुंभ जलकुंभ निमित्त व सगळे सहकार्य आमचे गावातले दिलेले सर्वांनी सांगोला पोलिसांकडून तांत्रिक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिवणे येथील मंगल कार्यालयातून महिलेचे
सोन्याचे गंठण चोरीसह सांगोल्यातील ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील टोळीच्या म्होरक्यास पकडून त्यांच्याकडून सुमारे 4,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील नईम तांबोळी यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सांगोला पोलीस ठाण्याकडील शिवणे तालुका सांगोला येथील मुक्ताई मंगल कार्यालयात लग्न कार्याच्या वेळेस फिर्यादी विद्या लेंडवे यांच्या पर्समधून सुमारे 23 ग्रॅमचे 90,000 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरीला गेले होते. तर सांगोला कडला नाका येथून फिर्यादी रवींद्र महाकाळ यांचा महेंद्र कंपनीचा MH45 AQ 6823 हा ट्रॅक्टर चोरीला गेल्याबाबत सांगोला पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिवणे येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथून महिलेचे दागिने चोरी करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता नईम तांबोळी व सुहानी सामंत यांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्यापैकी नईम तांबोळी यास अटक केली असून त्याने पोलीस चौकशी दरम्यान कडलास नाका सांगोला येथून ट्रॅक्टर त्याचा मित्र यांनी मिळून चोरी केल्याचे पोलीस तपासात सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 4 लाख रुपयांच्या ट्रॅक्टरसह 90,000 रुपये किमतीचे 23 ग्रॅमचे सोन्याचे गंठण असा 4,90,000चा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल असलम काझी, पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, पोलीस नाईक नागनाथ वाकीटोळ, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांच्यासह सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल युसुफ पठाण यांच्या पथकाने केली. आई माता उदो उदोच्या गजरात यल्लमा देवीच्या पवित्र यात्रेला डोणगाव येथे भक्तिभावाने आज सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने गावातील वातावरण भक्तिमय झाले आहे. देवीच्या चरणी अर्पण केलेल्या श्रद्धेने भक्तीने परिसर गजबजून गेला आहे. 2 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा अनुभव भक्तांसाठी श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक सौंदर्याचा संगम ठरत असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले. यात्रेच्या पहिल्या दिवशी यल्लमा देवीच्या मूर्तीचा अभिषेक मोठ्या भक्तिभावाने पार पडला. त्यानंतर देवीस पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यात आला. यल्लमा देवीच्या पालखीचा छबिना संपूर्ण गावात काढण्यात आला. या प्रसंगी भाविकांच्या यल्लमा माता की जय, आई माता उदो उदो अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक लोकगीते सादर करण्यात येतात. त्याला पारंपरिक वाद्यांच्या सुरेल संगतीने अधिक रंगत येत असते. कार्यक्रमाने गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनत असल्याचे भाविकांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी मोती बांधायचा आणि पवित्र अग्निकुंडाचा म्हणजेच कीच कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडतो. हे विधी यल्लमा देवीच्या यात्रेचा प्रमुख आकर्षण ठरत असल्याचे भाविकांनी सांगितले. 3 पिढ्यांपासून देवीची सेवा करणारे महापुजारी परशुराम पुजारी आणि किशोर पुजारी यांनी यात्रेच्या ऐतिहासिक परंपरांचे आणि यल्लमा देवीच्या अद्वितीय महात्म्याचे पट भक्तांपुढे उलगडताना यल्लमा आईच्या महतीने उपस्थितांच्या हृदयाला श्रद्धेचा नवा प्रकाश देत असल्याचे सांगितले. तसेच यात्रा म्हणजे भाविकांच्या श्रद्धेने भरलेले अंतःकरण आणि वातावरणातील आध्यात्मिक ऊर्जा, यामुळे हा सोहळा प्रत्येकासाठी अविस्मरणीय असा असतो, असे मत महापुजारी परशुराम पुजारी आणि किशोर पुजारी यांनी मांडले. ज्या त्यामुळे यल्लमा देवीला जवनाग दिला, जे काही त्रास दिला, तो अग्नीतून जशी गेल्याशिवाय मला तुझं देव पण करणार नाही. म्हणून यल्लमा देवीला अग्नीला गेल्याशिवाय जगदाग्नी ऋषीला त्याचं सत्व पाहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याला देवीला खिचत नाही, अग्नीत मला येऊन दाखव. म्हणून या ठिकाणी अग्नी यल्लमा जशी देवी जाती त्याप्रमाणे अग्नी होऊन तिथं हे नेम आहे. म्हणून एक किस्सा आपला त्या प्रकारे किती पुजारी अग्नीतून या ठिकाणी आमचे फक्त 2 पुजारी जाते, परशुराम पुजारी आणि किशोर पुजारी. पारंपरिक पहिले म्हणजे आमचे आजोबा जात होते, माझे वडील जात होते, माझे भाऊ जात होते, भावाच्या मागे किशोर जात होते, आता जाते. आता उद्या सुद्धा आम्ही 2 जाणार आहे. आणि ही जी यात्रा आहे मोठ्या संख्येनं भक्त लोकांनी या ठिकाणी उपचित्रांवर शोभा वाढवली
आणि असंच शोभा वाढवावी असं पुजाऱ्याचे सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. आणि दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात ही जत्रा भरते. खूप दूरदूरून भाविक लोक येतात. मुंबई, पुणे, महाराष्ट्रातून असंख्य महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक लोक येतात. हे खूप श्रद्धेचं ठिकाण आहे. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला पावणारी ही देवी आहे. त्यामुळं या देवीचं महात्म्य खूप मोठं आहे आणि प्रत्येकाला ही देवी मनापासून पावते. त्यामुळे लोकांची खूप मोठी श्रद्धा आहे आणि साधारणतः एक 60 वर्षापासून ही आमची परंपरा आहे. विजापूरवरून मानाची फुलं येतात आणि ती देवीला अर्पण केली जातात. साधारणतः 2 दिवसाचा आपला उपक्रम असतो. पहिल्या दिवशी फुलाचा आणि नैवेद्याचा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किचचा कार्यक्रम असतो आणि आपली जत्रा संपन्न होते आणि त्याच्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येतो. आपल्या डोणगाव पंचक्रोशीमध्ये ह्या जत्रेचं खूप मोठं महत्त्व आहे. खूप दूरदूरून लोक येतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा साजरी होते. त्याच्यामुळं गावकऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद असतो. पोलीस प्रशासनाचं खूप मोठं सहकार्य असतं. आणि आत्ता जे तुम्ही कौतुक केलं सर आमचं, की खरंच तुम्ही यंत्रणा खूप चांगली लावता. हे श्रेय आमचं एकट्याचं नाही आहे. त्यासाठी पूर्ण गावकरी, पोलीस बांधव आणि आमच्या मंडळाचे जे काही सहकारी आहेत. हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, समूह गीत हे कार्यक्रम 1 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत होणार आहेत, असे प्राचार्य दीपा फाटक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्राचार्य दीपा फाटक, ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने, पर्यवेक्षक मेजर बनसोडे, कुंभार राऊत, कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. दिलीप फुटाणे उपस्थित होते. आज आपण जी पत्रकार परिषद आयोजित करत आहोत त्याचं निमित्त म्हणजे आमच्या हरिभाई देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव. 1975 साली कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात झाली. त्याला आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व प्रगती आणि त्याचा आलेख आपल्याला समजावा यासाठी मी आपल्यासमोर काही मांडत आहे. आपला हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 3 शाखा आहेत. सर्वसामान्यतः तर तशा असतातच. त्या व्यतिरिक्त आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आणखीन जास्त करिअर घडवायचं आहे त्यानिमित्त जागृत असणारी आमची शिक्षण प्रसारक मंडळी आणि आमचे शाळा समितीचे अध्यक्ष माननीय राजेशजी पटवर्धन सर आम्हाला सतत प्रोत्साहन देत असतात. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रगती मिळण्यासाठी, त्यांना आपल्या आयुष्यामध्ये चांगलं करिअर घडवण्यासाठी ते प्रयत्न होत असतात. म्हणून या सुवर्ण महोत्सवी वर्षाने आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची ओळख व्हावी यासाठी आपण सर्वांना त्याची माहिती द्यावी यासाठी काही उपक्रम आयोजित करत आहोत. त्यापैकी काही स्पर्धा आता झालेल्या आहेत आणि त्यापैकी आणखीनही काही स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहोत. उदाहरणार्थ समूहगीत स्पर्धा आता होणार आहे. समूह नृत्य स्पर्धा हे आम्ही आयोजित करणार आहोत. त्याचबरोबर 5 जानेवारीला जिल्हास्तरीय समूह गायन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि 11 जानेवारी 2025 रोजी समूह नृत्य स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येईल. त्यामुळे त्यांच्या सत्गुणांना वाव मिळेल आणि विज्ञानातून वैज्ञानिक दृष्टी प्राप्त होईल. त्याचबरोबर त्यांच्याकडे सांस्कृतिक वारसा जो आहे आपल्या महाराष्ट्राला तो वारसा जपला जावा. अशा विविध कारणांनी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. अशा पद्धतीनं सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा करत आहोत. धन्यवाद. याच्यात किती विद्यार्थी सगळे मिळून सहभागी होणार आहेत? आता ज्या विविध स्पर्धा आहेत सर त्यामध्ये आता जे समूह आता जो आहे रांगोळी स्पर्धेला जवळपास 150 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शन आहे. विज्ञान प्रदर्शनामध्ये 100 विद्यार्थी विविध शाळांचे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सहभागी होणार आहेत. आणि समूह गायनला जवळपास 150 शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे. आणि समूह नृत्य स्पर्धेला
जवळपास 180 शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाने सहभाग नोंदवलेला आहे. हे वयोगट काय आहे याचं? याचा वयोगट 8वी ते 10वी हा एक गट आहे प्रशालेचा, आणि दुसरा गट आहे 11वी ते 12वी कनिष्ठ महाविद्यालयाचा गट. म्हणजे जवळपास 15 वर्षापासून 14 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी फुलंब्री तालुक्यातील रेलगाव, सोनारी आणि वावना या गावातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मुलांना प्रश्न विचारले असता त्या प्रश्नांची मुक्तपणे उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागांमध्ये भेट देऊन कामकाजाविषयीची माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आयटी क्षम, संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांनी विविध शाळांमध्ये जाऊन कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी नेहमी दारे खुली असल्याचे स्वामी यांनी सांगितले. याचा प्रत्यय शुक्रवारी पाहायला मिळाला. भेटायला विद्यार्थी आल्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांनी मीटिंगमध्ये असताना देखील त्यांना वेळ देऊन मनसोक्त गप्पा मारल्या. इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांनी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुराण वास्तू संग्रहालय, बीबी का मकबरा, सिद्धार्थ उद्यान, हुरडा पार्टी फार्म आदी ठिकाणी भेट दिली. यावेळी शिक्षक शिवानंदा भानुसे, सविता मस्के, जयश्री कस्तुरे आदी उपस्थित होते. श्री भगवान बाहुबली जनकल्याण प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने श्री 1008 भगवान बाहुबली दिगंबर जैन मंदिर, विजापूर रोड, सोलापूर येथे मानस्तंभस्थित श्री 1008 बाहुबली स्वामी परम सातिशय महामूर्तीचा 21वा महामस्तकाभिषेक आणि वार्षिकोत्सव रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिनबिंबाचा पंचामृताने महामस्तकाभिषेक, महाशांती मंत्र आणि पंचारती होणार आहे. तसेच महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला अध्यक्ष सुधीर पंडित, सचिव अनिल माणिकशेटे, विश्वस्त डॉक्टर कैलास बोंदाडे, प्राध्यापक डॉक्टर अजित माणिकशेटे, सुनील गांधी, प्राचार्य डॉक्टर अश्विन बोंदाडे, नीरज पंडित, सेवा समिती सदस्य अरुणकुमार धुमाळ, देशभूषण वसाळे, राजेंद्र पाटील, अभिनंदन विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांची नावं यामध्ये आहेत. मग मंडप उद्घाटन, दीप प्रज्वलन, छायाचित्राचं अनावरण आणि महाप्रसाद, हे 5-6 जणांची मान्यवरांची नावे आहेत. देणगीदारांची त्यांची या ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला आहे. आपल्या सर्वांना मी विनंती करतो की त्याचं वार्तांकन घेण्यासाठी आपण 29 तारखेला उपस्थित राहावं. आणि आवर्जून सांगतो की कोणीही वार्तांकन झाल्यानंतर जायचं नाही आहे. हा महाप्रसाद आहे, महाप्रसादाचा आस्वाद आपण घेतलाच पाहिजे. तेव्हा तो घेऊन आपण जावं अशी आपल्याला विनंती करतो. आपण सर्वजण या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झाला त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपले रजा घेतो. धन्यवाद. आमच्या पद्धतीने जय जयेंद्र. आज भगवान बाहुबली जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने आपण ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. आपल्या सर्वांचं प्रतिष्ठानच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. या पत्रकार परिषदेसाठी जे विश्वस्त आणि सेवा मंडळाचे सदस्य उपस्थित आहेत त्यांची ओळख करून देतो. पहिल्यांदा आमच्या सर्वांचे मी त्याला टीम लीडर म्हणतो. हे आमचे मोठे बंधू सुधीरजी पंडित हे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर सेवा समितीचे सदस्य म्हणून माझा आपल्या सर्वांना परिचय आहे अरुणकुमार धुमाळ. त्यांच्या बाजूला हेही सदस्य आहेत अभिनंदन विभूते, महावीर हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. माझे दुसरे मित्र राजेंद्रजी पाटील हे सेवा समितीचे सदस्य आहेत. एवढे लोक आता उपस्थित आहेत. तेव्हा मी आपल्याला
पत्रकार परिषदेचं प्रेस नोट जी दिलेली आहे, भगवान बाहुबलींचा जो अभिषेक आहे मुख्य मूर्ती आहे आणि पाठीमागच्या बाजूला संपूर्ण कार्यक्रम पत्रिका आहे. मला असं वाटतं की कार्यक्रम पत्रिका सगळं वाचून दाखवण्यापेक्षा अगदी थोडक्यात त्याचा उद्देश काय आहे बरोबर, किंवा 29 तारखेला जो महामस्तकाभिषेक होणार आहे त्याबद्दल आमचे आदरणीय अध्यक्ष श्री पंडित यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात ही माहिती द्यावी. भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील एक जण पंढरपूरकडून येणाऱ्या कारसमोर उडून रस्त्यावर पडल्याने तिहेरी अपघात झाला. या अपघातात अभियांत्रिकी कॉलेजचा विद्यार्थी जागीच ठार झाला, तर दुचाकीवरील 2 विद्यार्थी आणि दुसऱ्या दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 1:30च्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील मांजरी गावाजवळ घडली. सुनील संजय मोठे वय 22 राहणार मारोळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर नितीन काशीनाथ राठोड वय 22 राहणार ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा, शुभम मोहन हाके वय 22 राहणार चळे तालुका पंढरपूर असे अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर दुसऱ्या दुचाकीवरील धनाजी साळुंखेसह त्याची पत्नी जखमी झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी: पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मृत सुनील रोटे, नितीन राठोड, शुभम हाके असे तिघे मित्र मिळून गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास सांगोल्यात मित्राला भेटून MH13 CN 2267 या दुचाकीवरून ट्रिपल सीट सांगोला ते पंढरपूर निघाले होते. त्यांची दुचाकी मांजरी गावाजवळ आली असता नेमके त्याच वेळी देवकतेवाडीकडून डाव्या बाजूने येणाऱ्या MH45 X 4215 या दुचाकीने विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीवरील सुनील मोठे हा विद्यार्थी उडून पंढरपूरकडून येणाऱ्या कारसमोर पडल्याने त्यास कारची जोराची धडक बसल्याने त्याच्या डोक्यास गंभीर मार लागून तो जखमी झाला. सांगोला येथील खासगी रुग्णालयात त्यास उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वीच तो मृत झाला. तर शुभम हाके या विद्यार्थ्याचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. तर नितीन राठोड हा विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याने त्यास उपचार करून घरी सोडले. अपघातग्रस्त दुसऱ्या दुचाकीवरील धनाजी साळुंकेसह त्याची पत्नी जखमी झाल्याने त्यांच्यावर सांगोल्यात खासगी रुग्णालयात उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम फुले यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून 27 डिसेंबर रोजी चौपाड जुने विठ्ठल मंदिर येथे प्लॅस्टिक व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षक यांनी अचानक धाड टाकून शासनाने बंदी केलेल्या प्लॅस्टिकचा अंदाजे 6 ते 7 टन इतका साठा जप्त करण्यात आला. संबंधित व्यापाऱ्याकडून 10,000चा दंड वसूल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या प्लॅस्टिकची किंमत सुमारे 5 लाख इतकी आहे. अचानक टाकण्यात आलेल्या या धाडीमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील व्यापारी आणि नागरिक यांना वेळोवेळी जाहीर आवाहन आणि प्रसिद्धीकरण देऊनही शहरात मोठ्या प्रमाणावरती बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिकची विक्री आणि वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण शहरात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्याकडून ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई वेळेस अतिरिक्त आयुक्त रवी पवार समक्ष उपस्थित होते. त्यांच्या समवेत मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंढगुळे, सूर्यकांत लोखंडे, विठोबा शिंदेवंदे, सुनील राठोड, शेषराव शिरसाट यांच्यासोबत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यावेळी शहरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, हाताळणी, वाहतूक, साठवणूक करू नये आणि वापरताना आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिला आहे. भारतीय जैन संघटना, जैन सोशल ग्रुप, सोलापूर सेंट्रल, युगंधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री जेठादेवी, पिताश्री मोहनलाल छाजेड यांच्या स्मरणार्थ
मोफत प्लास्टिक सर्जरी दिनांक 7 आणि 8 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत युगंधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मजरेवाडी विमानतळाजवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे, असे केतन शहा यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला संतोष भाबीबम, अशोक भालेराव, निशा गांधी, अतुलभाई गांधी आदी उपस्थित होते. त्यांचे शिष्य जे मूळचे भारतातले आहेत पण सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत असे राजा लाला म्हणून त्यांचे डॉक्टर आहेत, ते दंपती सदस्य आज भारतामध्ये येतात व लहान मुलांचे बोट चिरलेले असतात, टाळूला भोग पडलेलं असतं, डोळे तिरळे असतील किंवा नाक वाकडं असेल किंवा लग्नात आलेल्या मुलींच्या अंगावर किंवा डोक्यावर तोंडावर चेहऱ्यावर डाग असतील, वर्ण असतील किंवा काही फोडं असतील तर त्याचे शस्त्रक्रिया एक पैसाही कुठलेही चार्ज न घेता आम्ही ते करत होतो. 2015 पर्यंत आम्ही 7,000 ऑपरेशन तसे मोफत केले आणि पुण्यामध्ये गॅप पडल्यानंतर कोविड आलं आणि आता राजा लाला हे आलेले आहेत. दिल्लीपासून आमचे हे शिबिर चालू आहेत ते जळगावपर्यंत आम्ही सगळे शिबिर करत आहोत. साधारणपणे 20 शिबिर आम्ही भारतभरात घेत आहोत. त्यापैकी 7 आणि 8 जानेवारी रोजी शनिवार आणि मंगळवार आणि बुधवार रोजी आम्ही इथे युगंधर हॉस्पिटल तिथे हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. शिबिराचं आयोजन करणारे भारतीय जैन संघटना, जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल, युगंधर हॉस्पिटल या तिघांच्या संयुक्त विद्यमाने व त्याचं आर्थिक सहाय्य आम्हाला छाजेड परिवाराचे त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरणीय मोहनलालजी छाजेड व त्यांचे मातोश्री जेठीबाई छाजेड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ते सर्व खर्च करायला राजी झालेले आहेत. त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यातल्या गोरगरीब मुलांना जे छोटे बच्चू आहेत त्यांना हे शिबिर विनामूल्य एक पैसाही कुठलाही चार्ज न घेता आम्ही ते करणार आहोत. त्याच्याबरोबर त्या लहान मुलाबरोबर त्यांचे पालक आले असतील तर त्यांची सुद्धा जेवणा राहण्याची व्यवस्था आम्ही हॉस्पिटलमध्ये करत आहोत. युगंधर हॉस्पिटलचा पत्ता आहे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मंजरेवाडी विमानतळाच्या अलीकडे. तिथे 3 ऑपरेशन थिएटर आहेत. 2 ऑपरेशन थिएटरमध्ये कंटिन्यू पेशंट्सचे ऑपरेशन होतील. साधारणपणे 100 पेशंट्सचे आम्ही ऑपरेशन करू असा आम्हाला अंदाज आहे. एक ऑपरेशनचा खर्च साधारणपणे 25 ते 75 हजारापर्यंत होतो. त्यात एक पैसाही न घेता त्याचं औषध आहे, एनेस्थेसिया आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह त्याची सर्व्हिस आहे, ते सर्व आम्ही देणार आहोत. ड्रेसिंग वगैरे सगळं आम्ही विनामूल्य करणार आहोत. हे सर्व आम्ही करत असताना हे भारतीय जैन संघटना आणि जैन सोशल ग्रुप हे दोन्ही सेवाभावी संस्था आहेत आणि ते नेहमीच असे काम करत असतात. कोविडमध्ये सुद्धा आम्ही एका दिवसाला 600 पेशंट्स तपासत होतो डॉक्टरांना घेऊन जाऊन. होडगी रोड सोलापूर विमानतळावरील सर्व सिव्हिल व इतर महत्वाची कामे पूर्ण होऊनही नागरी विमानसेवा सुरू करण्यात शासन अपयशी ठरले. सोलापूरच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोलापूरकर अनेक वर्षांपासून नागरी विमानसेवेची प्रतीक्षा करत आहेत. ही सेवा सुरू झाल्यास सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. मात्र नागरी विमानसेवा सुरू न झाल्यामुळे सोलापूरच्या आर्थिक विकासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. औद्योगिक गुंतवणूक, व्यापार, पर्यटन तसेच रोजगाराच्या संधींवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे. या परिस्थितीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर 1 दिवसीय तीव्र लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर विकास थांबवणाऱ्या या उदासीनतेविरुद्ध एकजूट दाखवण्याची ही वेळ आहे, असे या आंदोलनाचे आयोजक करते म्हणाले. नागरी विमानसेवा सुरू झाली तर सोलापूरच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर या उपोषणात सहभाग नोंदवावा असे आवाहन मंचचे प्रमुख सदस्य मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, केतन शहा, विजय कुंदन जाधव, ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, गणेश शिलेदार, गौरी आंबडेकर, आरती अरगडे, श्रीकांत बनसोडे, प्रशांत भोसले आणि इतर मान्यवरांनी केले.